नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शेअर बाजार मराठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहोत बँक निफ्टी याचं डिटेलमध्ये काय ॲनालिसिस शकतं. त्यासाठी इथे चेक करणार आहोत. आपण डे टाईम फ्रेम इथे ओपन केलेली आहे. डे टाईम फ्रेमवर आपण बघू शकतो इथे हा एक रेजिस्टन्स एरिया आहे. कंटिन्युअसली आपल्याला रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली येण्याचा प्रयत्न करते. एक वेळा ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता, वर गेला. ते काही वेळ सस्टेन झालं आणि पुन्हा ब्रेकडाऊन देऊन खाली आलं होतं. तर आत्ता जो मार्केटचा ट्रेंड बघायचा झाला, ट्रेंड काय आहे? पाथ पाथ बघायचा झाला. हा इथून खाली वर आला, हा खाली गेला. ओके, आलेला आहे तो एक्झॅक्ट. तर इथे तुम्ही याला डबल टॉप, ट्रिपल टॉप असं काही म्हणू शकता, जिथे कंटिन्युअसली एक हा रेजिस्टन्स घेण्याचा प्रयत्न करतोय. जर ह्याला पाथ चेंज करायचा असेल, तर त्यासाठी त्याला 46,590 किंवा 600च्या वर इथे सस्टेन करावं लागेल. जे वन डेची कॅन्डल जर याच्यावर ह्या रेजिस्टन्स झोनच्या वर जर कॅन्डल क्लोज झाली, तर आपल्याला हा जो डाऊन ट्रेंडचा पाथ आहे, हा चेंज झाला असंही म्हणू शकतो आपण. किंवा इथे आपल्याला ही ट्रेंड लाईन आहे. जोपर्यंत या ट्रेंड लाईनला फॉलो करत आहे, तोपर्यंत सुद्धा आपण म्हणू शकतो की अजून एक पॉझिटिव्ह ट्रेंड आहे. ओके. तर या दोन गोष्टी झाल्या आपण डेली टाईम फ्रेमवर चेक केल्या. बाकी खालच्या लेवल काही एवढ्या अजून आत्ता तरी डिस्कस करण्यासारख्या नाही आहे. त्याला आपण आत्ता जास्त इम्पॉर्टन्स नको द्यायला. आता आपण चालूया 30 मिनिट्स टाईम फ्रेमवर आणि तिथे पाहूया एक्झॅक्ट सिच्युएशन काय आहे. तर 30 मिनिट्स टाईम फ्रेमवर आपल्याला काय दिसतंय, की मार्केट ह्या रेजिस्टन्स झोनमध्ये कुठूनही बस एक रिव्हर्सल घेते असंही म्हणू शकता तुम्ही. किंवा हा जो एक लेवल आहे, तो आपण तर काही इथे डिस्टन्स जो आहे तेवढा मोठा आपण कमी पर्यंत हा एक्झॅक्ट रेजिस्टन्स झोन म्हणून पकडून आपण चालू शकतो. डे टाईम इथं रेजिस्टन्स, इथं रेजिस्टन्स, याही इथे रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि खाली येण्याचा प्रयत्न करतोय. आत्ता हे वन डे टाईम फ्रेम नको. करेक्ट ना? या इथे बरोबर तो 1, 2, 3 3 वेळा वर जाण्याचा प्रयत्न करतोय, पण तो आधी या इथेच क्लोज होतोय. म्हणजे आपल्याला ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे 46, 590 किंवा 600 ही लेवल आपल्याला इम्पॉर्टंट हे मिळू शकते. त्याच्यावर जोपर्यंत कॅन्डल निघत नाही आणि क्लोज होत नाही, सस्टेन होत नाही, तोपर्यंत आपण अपवर्डसाठी थोडंसं अव्हॉइडच केलेलं बेटर राहील. हे झालं वन डे टाईम फ्रेमवर ॲनालिसिस. आता जर आपण यालाच 30 मिनिट्सवर त्या डेसाठी आपण प्रिडिक्शन करायचं म्हटलं, तर इथे आपल्याला काय दिसतंय,
इंट्राडे टाईम फ्रेमवर हा एक डाऊन ट्रेंड आहे हे कळून येत आहे. जर मार्केट इथे त्या लेवल म्हणजे 45,970 टू 45,900 याच्यामध्ये जर याला ओपन होत असेल आणि आयदर 45,980 ब्रेक करून वर सस्टेन व्हायला पाहिजे, आयदर 45,903च्या खाली ट्रेंडलाईन येते याच्या खाली क्लोज व्हायला पाहिजे, तर आपल्याला एक चांगला ट्रेड इथे शकेल. फ्लॅटच्या केसमध्ये आपल्याला जर इथं फ्लॅट ओपन झालं 970ची लेवल 980 लेवल पकडू शकता. याच्यावर जर एखादी 5 मिनिटाची कॅन्डल सस्टेन झाली, त्याचा हाय जर ब्रेक करत असेल, तर आपल्याला या ट्रेंड लाईन सोबत तोपर्यंत हा ट्रेंड वर चालेल तोपर्यंत आपण पकडू शकतो. आयदर जे टार्गेट आहे 46,130 एक आहे, याच्यावर जर हे निघत असेल तर या ट्रेंड लाईनला ब्रेक करून जर वर सस्टेन पुन्हा झालं तर वरच्या लेवल आपल्याला पाहायला मिळू शकतात, जे आहे 46,180 220. इथे थोडंसं आपण करेक्शन 300 आणि त्याच्यानंतर जे आहे ते 370 या लेवल जर इथे फ्लॅट ओपन होऊन लेवल ब्रेक करून जर वर कंटिन्यू झालं तर चलेल. तर मार्केट इथे फ्लॅट ओपन झालं आणि खाली निघत असेल, तर मला छोटासा कुठला ट्रेड जर स्विंग टाईप करायचा असेल शकता याच्या खाली या ट्रेंड लाईनपर्यंत. ट्रेंड लाईनला ब्रेक जर केलं तर मग आपण खालची लेवल 45,760 45,660 या लेवल पाहायला शकतात. इन केस गॅप डाऊन झालं, आत्ता जी आहे लेवल आहे 46,950 इथून जर गॅप डाऊन झालं 900च्या जवळपास येत असेल डाऊन, तर इथून एक पॉझिटिव्ह पॉईंट मिळत असेल रिव्हर्सल 5 मिनिटाची कॅन्डलवर, तर तुम्ही कॉल साईडची छोट्याशा पॉईंटसाठी बनवा 970 पर्यंत एक पोझिशन बनू शकते. तर सेफ साईड तुम्ही पकडा की 970च्या वरच क्लोज झाला तर आपण कॉल साईडला जाऊया, काही खेळण्यात काही पॉईंट नाही आहे. डाऊन साईडला पण 900च्या खाली कॅन्डल क्लोजिंग आणि याच्यानंतर ट्रेंड लाईन ब्रेक, तर याच्या खाली आपल्याला एक चांगला ट्रेड मिळू शकतो. गॅपअपच्या केसमध्ये गॅपअप जर होत असेल 970च्या वर आणि ते सस्टेन होत असेल, ही ट्रेंड लाईन जर ब्रेक करत असेल, तर आपल्याला वरचा ट्रेड मिळू शकतो. त्याची लेवल आहे 120 180 220 या लेवल आपल्याला पाहायला मिळू शकतात. गॅप डाऊन झाला आणि इथून गॅप डाऊन करून सुद्धा जर खाली मूव्हमेंट मिळत असेल किंवा ट्रेंड लाईनला हा सपोर्ट करत नसेल आणि ब्रेक होत असेल, खाली सस्टेन होत असेल, तर आपण एक खालचा पुट साईड प्लॅन करू शकतो. ज्याच्या लेवल राहू शकतात 45,760 45,650 आणि 45,470 या लेवल आपल्याला पाहायला मिळू शकतात. आय थिंक आपण यामध्ये डेली टाईम फ्रेमवर पण आपला पाथ पाहिलेला आहे आणि 30 मिनिट्स टाईम फ्रेमवर पण इथे आपण इंट्राडेसाठी केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल, याच्या पाठीमागचा ॲनालिसिस जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. जे कोणी नवीन मेंबर्स हा व्हिडिओ पाहतायत, तुम्हाला जर ॲनालिसिस आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि कमेंट करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. ऑलचं नोटिफिकेशन बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणारे व्हिडिओज तुम्हाला वेळेत मिळत राहतील. मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या फ्री टेलिग्राममध्ये जॉईन व्हायचं असेल तर ज्याची लिंक या व्हिडिओच्या बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला जर फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करायचं असतं, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, जिथून तुम्ही फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कंटेंट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.